नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरला आपण प्रकरण दुसरे इतिहास लेखन भारतीय परंपरा याच्यामध्ये आपण प्राचीन कालखंडामध्ये इतिहास लेखनाची पद्धती कशी होती आणि इतिहास लेखनासाठी कोणकोणती साधने उपलब्ध आहेत, त्याचबरोबर मध्ययुगीन कालखंडातील काळातील इतिहास लेखनाची माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला आधुनिक काळातील इतिहास लेखन कसं होतं त्याविषयी माहिती घ्यायची. तर चला आज आपण बघू आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. आता आधुनिक कालखंडामध्ये ब्रिटिश राजवट होती भारतामध्ये. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. पुरातत्व खातं काय करतं? उत्खनन करतं. तर या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कनिंघहॅम. गाळील जागा पडते, लक्षात ठेवायची, गाळील जागा पडेल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते, तर अलेक्झांडर कनिंघहॅम. यांच्या देखरेखीखाली आहे ना बरेच प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलेलं आणि विशेषतः बौद्ध धर्मग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं. तिथं उत्खनन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढं जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. पुढे जॉन मार्शल हे पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक होते. तुम्हाला मी मागच्याच लेक्चरला सांगितलेलं होतं की लाहोर ते मुलतान रेल्वे मार्गाचं काम चालू होतं आणि त्यावेळेस विटा सापडलेल्या होत्या आणि त्याच्यावरून विटा आल्या कुठून, त्यानुसार उत्खननाला सुरुवात झालेली होती आणि ही संस्कृती आपल्याला सापडलेली होती हडप्पा. सध्या हा भाग हडप्पा संस्कृती जी आहे हा भाग पाकिस्तानमध्ये आहे सध्या हा भाग. तर मग या संस्कृतीचा शोध लागल्यानंतर भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रकापर्यंत आणि त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. आता बघा इथे 2 चित्र दिलेले आहेत, अलेक्झांडर कनिंघहॅम आणि हे दुसरे आहेत सर जॉन मार्शल. या दोन्हींचे इथं चित्र दिलेले आहेत. तर भारतात आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन सुरू केलं. मग यांनी पुरातत्व खात्यात उत्खननाचं काम सुरू होतं, पण त्यानंतर हळूहळू हे जे ब्रिटिश अधिकारी होते तर त्यांनी भारतीय इतिहासासंबंधी इतिहास लेखन सुरू केलं आणि त्यांनी जे इतिहास लेखन केलं तर त्यांच्या इतिहास लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसून येतो. म्हणजे आपण त्यांची वसाहत होतो, एक आपण त्यांचे थोडक्यात म्हणू गुलाम असं असल्यासारखं त्यांनी त्यांच्या लेखनातून दिसून येतं. आपल्याला एक खालच्या दर्जाची काय माहीत वागणूक तर देतच होते, पण इतिहासामधून पण तसं दिसून आले. बघू आता आपण कोण कोण ब्रिटिश इतिहासकार होते की त्यांनी इतिहास लेखन केलं आणि काय इतिहास लेखन केले. तर पहिले आहेत जेम्स मिल, नाव लक्षात ठेवायचे. यांचं ग्रंथ आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. चुकीची जोडी ओळखा त्याच्यामध्ये येऊ शकतं किंवा संकल्पना चित्र त्याच्यामध्ये पडू शकतं. तर जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध केलेले होते. तरी ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. समजा गाळील जागा जरी पडली तरी लिहिता आली पाहिजे की टिंबटिंब हा ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ होय. तर द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. आता वस्तुनिष्ठ म्हणजे काय, तर जसं आहे तसं. तर त्यांनी जे लेखन केलेलं आहे तर त्या जसं आहे तसं वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आहे. म्हणजे त्यांनी जो इतिहास लिहिला जसा आहे तसा लिहिलेला नाही. त्याचबरोबर ज्या आपल्या संस्कृती आहेत, भारतीय संस्कृती आहेत, त्याच्या विविध पैलूबाबत पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतोय. म्हणजे इतिहास लेखन जे केलेलं आहे त्याने जे पुस्तक लिहिलेलं आहे ते वास्तववादी नाही किंवा वस्तुनिष्ठ नाही. त्यानंतर दुसरे आहेत सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे. लक्षात असू द्या, हा ग्रंथ त्यांचा द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे
आणि हे जे होते हे मुंबईचे गव्हर्नर होते. कालखंड होता त्यांचा 1819 ते 1827. हे दुसरे ब्रिटिश इतिहासकार. पहिले जेम्स मिल, दुसरे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. भारतीय इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँडफ याचं नाव महत्त्वाचं आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँडफ यांच्या लेखनातही उमटलेले दिसते. आता आपण मागच पाहिलं की त्यांनी जे इतिहास लेखन केलेलं आहे ते आपण एक त्यांची वसाहत होतो याप्रमाणे इतिहास लेखन केलेले. आता यांचं पण जे पुस्तक आहे अ हिस्ट्री ऑफ द मराठाज, तर या मराठ्यांचा इतिहास याच्यामध्ये लिहिलेला आहे. तर जेम्स ग्रँडफ यांनी जो इतिहास लिहिला आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कमी लेखनाची प्रवृत्ती या ग्रंथामधून दिसून येते. त्याचबरोबर राजस्थानचा इतिहास लिहिला गेलेला आहे. कर्नल टॉड यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला. त्याच्यामध्ये सुद्धाच आपल्याला कमी दाखवण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यानंतर विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्यांची निपक्षपाती वृत्ती दिसते. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं त्यांनी निपक्षपाती वृत्तीने ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा. मग डफ यांनी हिस्ट्री ऑफ द मराठाज हे पुस्तक लिहिलेले यांनी. तर डफ यांनी जे हे पुस्तक म्हणू किंवा ग्रंथ म्हणू आपण, 3 खंड आहेत त्याचे. तर हा ग्रंथ जो लिहिलेला आहे त्याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा आपले नीळकंठ जनार्दन कीर्तने आणि वी.का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिले. म्हणजे कसं चुकीचं आहे हे यांनी दोघांनी दाखवून दिलं. आता बघू आपण भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली. आता याच्यामध्ये पाहिलं ब्रिटिश इतिहासकार नाव लक्षात राहू द्या. तर याच्यामध्ये पहिले जेम्स मिल, त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, त्यानंतर जेम्स ग्रँडफ हे नावं लक्षात असू द्या. त्यानंतर पुढं आपण पाहतोय भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. बघू आपण. आता त्यामध्ये एक आहे वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. म्हणजे ज्यांनी इतिहास लेखन केलं भारताविषयी त्यामध्ये एक तर ब्रिटिश अधिकारी होते आणि दुसरे होते ख्रिश्चन धर्मप्रसारक. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस युरोपियन लोक किंवा ब्रिटिश भारतात आलेले होते, तर ते आल्यानंतर इथं त्यांनी वर्चस्व प्रस्थापित तर केलंच, आपली वसाहत निर्माण तर केलीच, पण त्याबरोबर त्यांनी त्यांच्या धर्माचा सुद्धा प्रसार केलेला होता. मग याच्यामध्ये धर्मप्रसारक सुद्धा होते इतिहास लेखनामध्ये आणि ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी भारतीय संस्कृती कशी गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काही लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. म्हणजे आपली संस्कृती कशी खालच्या दर्जाची आहे हे त्यांनी त्यांच्या इतिहास लेखन वाचल्यानंतर आपल्याला कळून येतं. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखनाचा वापर केला. त्यांनी एक सपोर्ट केला. हे जे ब्रिटिश सत्ता होती, वसाहतवादी निर्माण झालेली होती, त्यांच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखनाचा वापर केला गेला. त्यानंतर 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. म्हणजे त्यांनी भारत म्हणजे एक आपली वसाहत आहे, एक आपलं वर्चस्व आहे तिथं, आणि त्यांची संस्कृती आमच्या संस्कृतीपेक्षा कशी गौण खालच्या दर्जाची हे त्यांच्या इतिहास लेखनातून दिसून येतं. त्यानंतर प्राच्यवादी इतिहास लेखन. आता प्राच्यवादी म्हणजे काय, तर पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल, आपण पूर्वेकडील देश आहे ते पश्चिमेकडील देश आहेत, तर पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेलं होतं युरोपमध्ये, आणि त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक होते त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हणलं जातं. म्हणजे सर्वच काही खराब होते असं नाही काही, तर काही जे होते प्राच्यवादी इतिहास लेखनकार होते की त्यांना पूर्वेकडील संस्कृती आणि देशांच्याबद्दल कुतूहल होतं, आदर होता, कौतुक होतं, आणि त्यांना मग प्राच्यवादी असं म्हटलं जातं. मग हे प्राच्यवादी अभ्यासक आहेत, त्यांनी काय केलं तर आपली संस्कृत भाषा आणि युरोपीय भाषा याच्यामध्ये कसं साम्य आहे याचा अभ्यास केला. त्यानंतर आपले वैदिक वाङ्मय,
संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातूनच या भाषांची जन्य असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी त्या कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासात चालना मिळाली. आता बघू आपण प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये कोण कोण आहेत. तर प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर, लक्षात ठेवा नाव, हे जर्मन अभ्यासक आहेत. तर यांनी काय केलं, त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात यांना फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांना विशेष रस होता. त्यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. म्हणजे बघा, संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. लक्षात नाव असू द्या, कोणता ग्रंथ आहे, हितोपदेश. तसेच द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचं काम केलं आणि ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध केले. त्याने ऋग्वेदाचा सुद्धा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंताच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाश आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केले. म्हणजे बघा, याच्यामध्ये प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये प्रामुख्याने यांचं नाव लक्षात ठेवा, फ्रेडरिक मॅक्स म्युलर. त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन. आता राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय बघू. आता मागच्याच लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये कारकून वर्ग हवा होता आणि यासाठी इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण पद्धती सुरू केलेली होती. मग 20व्या शतकामध्ये या शिक्षण पद्धतीतून, इंग्रज शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. मग पाश्चात्य शिक्षण घेतलं, इंग्रजी भाषेमधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि हे जे इतिहास लेखन केलेले ते वाचलं त्यांनी. आणि मग त्याच्यातून त्यांना कळून आलं की आपली संस्कृती, आपला सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे आणि हा यांनी चुकीचा दाखवला इतिहास लेखनातून. आणि मग त्यांच्यामध्ये एक भारताबद्दल आत्मजाणीव म्हणू आपण किंवा अभिमान निर्माण झाला आणि त्यांनी जे लेखन केलं गेलं, त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं. आता महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना आता बघा, यांच्याकडून सुद्धा मग इतिहास लेखन करताना जे ऐतिहासिक वास्तव आहे त्याची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. एक राष्ट्रप्रेम म्हणू आपण, राष्ट्रप्रेमातून किंवा आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान याच्यातून त्यांनी चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केलं असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. मग महादेव गोविंद रानडे असतील, रामकृष्ण गोपाळ भांडारकर असतील, विनायक दामोदर सावरकर असतील, राजेंद्रलाल मिश्र असतील, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे दाखल घेता येतील. आता हा मुलगा काय म्हणतोय तुम्हाला बघू आपण. माहीत आहे का तुम्हाला, द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडलेली आहे. बघा, आता हळूहळू आता आपले भारतीय आता इतिहास लेखन करायला लागले आहेत राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये. याच्यामध्ये द राईज ऑफ द मराठा पॉवर कुणी लिहिले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी काय लिहिले या पुस्तकामध्ये, मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रामध्ये चालू होती हे त्यांनी प्रतिपादले. बरोबर आहे, हे काय अचानक मराठी सत्तेचा उदय झालेला नव्हता किंवा शिवाजी महाराजांनी लगेच, म्हणजे त्याला एक पार्श्वभूमी होती. शहाजीराजे जे होते त्यांना म्हणजे सरदार होते ते,
तर आपल्या महाराष्ट्रात जो लोकांवर अन्याय होत होता त्या विरोधामध्ये आपणच का नाही आपलं इथं राज्य प्रस्थापित करावं. फार पूर्वीपासून हेच चाललेलं होतं आणि त्याला म्हणू आपण स्वराज्य संस्थापक आपल्याला म्हणता येईल शिवाजी महाराज. म्हणजे ते अचानक पेटलेला वणवा नव्हता किंवा अचानकच मराठी सत्तेचा उदय झालेला नव्हता. त्याला पार्श्वभूमी आहेत, काही कारणं आहेत. तर त्याचं सविस्तर वर्णन या द राईज ऑफ द मराठा पॉवर याच्यामध्ये यांनी वर्णन केलेलं आहे. तर इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. हे नाव लक्षात ठेवा. यांच्यावर प्रश्नसुद्धा पडतो. विका राजवाडे. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. यांचं म्हणणं काय विका राजवाडे यांचं, की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील प्रस्तावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघू काय प्रस्तावना आहे, काय म्हणतात ते. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत, असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. विका राजवाडे यांचं योगदान मोठं आहे इतिहास लेखनामध्ये. तर त्यांचं पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असं शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी काय केलेले आहेत, संपादित केलेले आहेत. त्यानंतर इथं बघू आपण हा मुलगा काय म्हणतो. माहीत आहे का तुम्हाला, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांना पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारतीय इतिहास संशोधक मंडळ स्थापन केलेलं होतं. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयींची जी सांगड, तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंगी संज्ञा देता येते. विका राजवाडे. तर भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखन जे केलं गेलं त्याचा उपयोग झाला. त्यामध्ये मग स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, त्यांचं पुस्तक आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, 1857चे स्वातंत्र्य समर. या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे स्वातंत्र्य लढ्यासाठी. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. मग राष्ट्रवादी इतिहास लेखनातून मग प्रत्येकाला आपापल्या भागाविषयी सुद्धा अभिमान वाटायला लागला आणि ज्याने त्याने आपापल्या भागापुरता सुद्धा इतिहास लिहिला. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. दक्षिण भारत असेल तर त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांकडे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. अशा प्रकारे आज आपण आधुनिक इतिहास लेखनामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये जे इतिहास लेखन झाले त्याची माहिती घेतली. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ, त्यानंतर भारतीय इतिहास लेखनाचे विविध तात्विक प्रणाली, वसाहतवादी लेखन, इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन, इतकं आपण माहिती घेतलेली. लक्षात असू द्या तिन्ही पण. ते याच्यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय, प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये विका राजवाडे आणि विनायक दामोदर सावरकर यांची 2 नावं लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.